महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळे व्हाईट कॉलर गुंड आहेत. कुणाचंही गुंडांशिवाय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. याच्यापेक्षा सगळेच गुंड पूर्वी गुन्हेगारी करत होते, आता राजकारणात आलेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण जो सापडला तोच चोर असतो. बाकीचे बीड जिल्हा अपवाद आहे म्हणून तरी तुम्ही चर्चा करताय, परंतु असा कुठला नेता नाही ज्यानं गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या किंवा जे बोलू शकत नाहीत अशांच्या मानगुटीवर पाय देऊन हेच नेते मोठे झालेले आहेत. ह्यांचा संघर्ष म्हणजे दुसऱ्याला गाडून स्वतः मोठं होणे असाच आहे. त्याच्यामुळं कुठलाही राजकीय नेता, तो सत्ताधारी असो किंवा विरोधातला, धुतळ्या तांदळासारखा नाही. सगळ्यांनाच पैसा पाहिजे आणि पैशासाठी हे काहीही करू शकतात.